माफी मांगो, माफी मांगो, कांग्रेस पार्टी माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो, कांग्रेस पार्टी माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। काय मागणी आपली त्यामध्ये काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना क्रूर शासक त्यावेळेचा दुसरा औरंगजेब टिपू सुलतान याच्याशी केलेली आहे। याच्याने समजू येते की काँग्रेसची मानसिकता हे किती हिंदू विरोधी आहे। टिपू सुलतानचा इतिहास आपण बघितला तर 2000च्या वर्त मंदिरे टिपू सुलताननी तोडलेली आहे। 2 लाखांच्या वर हिंदूंना धर्म परिवर्तन केलेलं आहे। 2000 लोकांना हत्तीच्या पायाची बांधून जोपर्यंत त्यांचा जीव जात नाही तोपर्यंत टिपू सुलताननी त्यांना क्रूरतेने वावरलेला आहे। आणि अशा टिपू सुलतानचं महिमा मंडळ करणाऱ्या या काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळला लाज वाटली पाहिजे। अक्षरशः काँग्रेसचं डीएनए हे हिंदू विरोधी आहे याच्यावरनं हे स्पष्ट लक्षात होते। आणि हर्षवर्धन सपकाळ यांचं पण डीएनए हे हिंदू विरोधी आहे। कारण की अशा प्रकारे हे करून आणि या क्रूर टिपू सुलतानचं महिमा मंडळ करणाऱ्यांचा आम्ही या महाराष्ट्रात खपून घेणार नाही। हा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालणारे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहोत। अगर अशा क्रूर तत्कालीन औरंगजेब सारख्या वाह्यात टिपू सुलतानची तुलना आमच्या आदरणीय महाराजांची कोणी करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही। तुम्ही त्यावेळेचा इतिहास बघून घ्या। केरळपासून कोयंबटूरपासून बेंगलोरपर्यंत कर्नाटकापर्यंत टिपू सुलताननी त्यावेळेस जे हिंदूंवर अत्याचार केले ते अत्याचार आपण बघाल तर भयावह होते। गौ हत्या करून हिंदूंना गाईचं मांस खावायला लावलं, त्यांना धर्म परिवर्तन करायला लावलं। हे संपूर्ण इतिहास आपण अगर बघाल तर अतिशय दुर्दैवी हा इतिहास आहे। आणि असाच इतिहास काँग्रेसवाल्यांनी घोडमोड करून आमच्या लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केला आहे। पण या औरंगजेबाची औलाद असणाऱ्यांना आम्ही एवढं सांगतो की तुम्ही यांचं महिमा मंडळ अगर महाराष्ट्रात कराल तर युवा मोर्चा अरेले कार्य करून त्याचे उत्तर आपल्या स्टाईलनं दिल्याशिवाय राहणार नाही। एवढंच मी आपल्या माध्यमातून जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। काय मागणी राहणार? हर्षवर्धन सपकाळ यांनी समस्त महाराष्ट्राची आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली पाहिजे। कारण की एका क्रूर दुसरा औरंगजेबाची त्याची तुलना होते। त्याची तुलना अगर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची अगर केल्या जात असेल तर हे आम्ही खपून घेणार नाही। हर्षवर्धन सपकाळ यांनी तत्काळ माफी मागावं, नाही तर हर्षवर्धन सपकाळला या युवा मोर्चाचे कार्यकर्ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। जेव्हा हर्षवर्धन सपकाळ नागपुरात येतील तर त्यांच्या गाडी आणि त्यांचा ताफा सुद्धा आम्ही अडवल्याशिवाय राहणार नाही। हे युवा मोर्चाची या ठिकाणी मागणी हिंदी में जानना चाहेंगे। कांग्रेस के महाराष्ट्र के प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ जी, इन्होंने हमारे हिंदवी स्वराज्य के आदरणीय दैवत शिव छत्रपति शिवाजी महाराज इनकी तुलना उस समय के क्रूर शासक जिन्हें दूसरा औरंगजेब कहते हैं टिपू सुल्तान से की। वो टिपू सुल्तान इतना क्रूर था कि 2 लाख हिंदुओं को धर्म परिवर्तन कराया।
2000 हिंदुओं को हाथी के पैर से बांधकर उन्हें जब तक वो मरते नहीं तब तक उन्हें छोड़ा नहीं गया। दूसरे बात में 2000 के ऊपर हमारे मंदिरों को तोड़ा। उस टाइम के हिंदुओं को गौ हत्या, उस टाइम के जो हिंदू गौ पाल रहे थे उनकी गाय को उठा के काटने का काम उन्होंने किया और गौ मांस लोगों को खिला के धर्म परिवर्तन करने का काम किया। और ऐसे क्रूर शासक से तुम हमारे आदरणीय हिंदवी स्वराज्य के दैवत छत्रपति शिवाजी महाराज इनसे करते हो, इसकी हम जाहिर निंदा करने के लिए यहाँ उपस्थित हुए हैं। और हम ये इसकी घोर निंदा करते हैं क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज हमारे दैवत है और इससे कांग्रेस का डीएनए ये सिद्ध होता है कि ये हिंदू विरोधी डीएनए कांग्रेस का है। कांग्रेस हमेशा हिंदू विरोधी रही है। हिंदवी स्वराज्य के शिव छत्रपति शिवाजी महाराज का अपमान करने का काम बारंबार इस महाविकास आघाड़ी के माध्यम से हुआ है और कांग्रेस वालों का दिखाने के दांत अलग है और बोलने के दांत अलग है। और कांग्रेस ने हमेशा ही महापुरुषों का जो इस स्वतंत्रता के इसमें और देश के लिए लड़े हैं, सावरकर जी से लेके हो, भगत सिंह जी के लेके हो, चंद्रशेखर आजाद जी से लेके हो, सभी महापुरुषों का अपमान करने का काम कांग्रेस के नेता राहुल गांधी से लेके ये सपकाळ से लेके सबने किया है। और ऐसे क्रूर शासक उस टाइम के औरंगजेब की तुलना अगर हमारे शिव महाराज से करेंगे हम उसे ईंट का जवाब पत्थर से देंगे। और हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र की और समूचे हिंदू समाज की और छत्रपति शिवाजी महाराज की माफ़ी मांगे, अन्यथा ये भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र पर आंदोलन करेगा। और नागपुर में यदि आए तो उन्हें नागपुर में घुसने नहीं दिया जाएगा। इतना ही मैं आपके माध्यम से बताऊँ। हर्षवर्धन सपकाळ मुर्दाबाद।